आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज. आवाज जनतेच्या हक्कासाठी. सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती ऋषिकेश लाड यांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेतर्फे सत्कार. सांगली जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती ऋषिकेश लाड यांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यकालासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न, शिक्षकांच्या अडचणी तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसंदर्भातील मुद्द्यांवर शिक्षण सभापती ऋषिकेश लाड यांच्याशी सविस्तर चर्चा केली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जानकर, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्थानी, जिल्हा सरचिटणीस विजयकुमार कुर्णे, जिल्हा कोषाध्यक्ष सुखदेव माळी, शिक्षक नेते शिवाजी वाघमारे, जत तालुका अध्यक्ष देशमुख रोडे, कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष साधू पांढरे, कवठेमहांकाळ तालुका सरचिटणीस जीटी सर, मिरज तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब कानवडे, मिरज तालुका सरचिटणीस शिवाजी शिंदे, ज्येष्ठ शिक्षक नेते जगन्नाथ कांबळे आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना शिक्षक सभापती ऋषिकेश लाड यांनी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील राहून आवश्यकता स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक संघटनांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याने त्यांनी नमूद केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी शिक्षण सभापतींना शुभेच्छा देत शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.